नमस्कार मित्रांनो, आपली आडसाळी लागण करून झाली आहे 1-2-3 दिवसापूर्वी. पाणी बघा पूर्ण भिजवून घेतले आणि आता त्याला आळवणी करायचं चालू आहे. आळवणीमध्ये एकरी 2 किलो 1261, 250 ग्राम ह्युमिक ॲसिड, 250 ग्राम मायक्रोन्युट्रिएंट्स आणि सिलिकॉन घेतलेला आहे. आणि आता आळवणी करायचं चालू आहे. आणि आम्हाला एक पंपासाठी 20-25 ml 20 लिटरसाठी घेऊन आळवणी करायची चालू आहे. आणि आळवणी करताना काळजी घ्या की आळवणी इथं पडलं पाहिजे, शेजारी पानांवर पडलं नाही पाहिजे, नाहीतर पान करपण्याची शक्यता असते. त्यामुळे आळवणी इथं साईडला करायचं व्यवस्थित एकदम. आणि रोपं लावत असताना उकरूनच रोपं लावा आणि वरनं व्यवस्थित प्रेस करायची. प्रेस केल्यानंतर व्यवस्थित फिट्ट बसते तो अशी. आणि हे जे कट करून लावलेत ना रोपं, त्यांना रोप लवकर सेट होती आणि लवकर सुराला लागते. रोपं लावल्यानंतर रान भिजवून घ्या व्यवस्थित एकदम असं. आणि रान भिजवल्यानंतर पाणी बंद केल्यानंतर आळवणी करा लगेच. एक दिवस गॅप द्यायचा. म्हणजे काल लावली, आज भिजवलं, तर उद्या आळवणी चालू करायची. वलीत एकदम आळवणी झाली पाहिजे व्यवस्थित एकदम, म्हणजे आपली रोपं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं सुरायला लागतात. याला काय मी बेसल डोस वगैरे काय टाकला नाही, कारण हे कलिंगडाचं रान होतं, त्यामुळे याला लागवड वगैरे भरपूर असणार आहे, पीक फेरपालट असल्यामुळं. आणि जर रोप उकरून लावलं नाही व्यवस्थित तरी अशी कलंट येते बघा रोप. त्यामुळे रोप लावताना एकदम व्यवस्थित असं डबरा करून व्यवस्थित रोप लावायचं. त्याचं रोप व्यवस्थित प्रेस केलं तर एकदम सेट होऊन जाते डायरेक्ट रोप.